हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू स्पाइस मिक्स, झटपट बनवा, टेस्टी खा। जेजुरी जवळ ट्रकच्या धडकेत 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू, 4 वारकरी गंभीर जखमी, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। लाडकी बहिणी योजनेतून तब्बल 92 लाख महिलांची नावं वगळली, बीडमधून 28 लाख महिला अपात्र। उद्धव ठाकरेंची आज दुपारी महत्त्वाची पत्रकार परिषद, रामरक्षा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलतात हे बघायचं। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना हनुमान चालीसा वाचली असती तर आमदारही फुटले नसते, पक्षही बरबाद झाला नसता। नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका। मोशी कचरा डेपो दुर्घटनेबाबत कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करावा, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशींचे आदेश। नाशिकमध्ये पाईपलाईन फुटल्याने गॅसची गळती, सिनी मिडोज या परिसरातून गॅस गळतीचा व्हिडिओ समोर। अमेरिकेकडून इराणवर पुन्हा हल्ला, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधील इराणच्या सैन्याच्या ठिकाणांना केलं लक्ष्य, हल्ल्यानंतर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद, हल्ल्याला चोख उत्तर देणार इराणी लष्कराचा इशारा। नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पण बुलेटिनची सुरुवातच एका अत्यंत धक्कादायक आणि महत्त्वाच्या बातमीनं करूयात। अपघाताची बातमी आहे। जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या ट्रकचा भीषण अपघात झाला। ट्रकच्या धडकेमध्ये 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालाय। अत्यंत दुर्दैवी ही घटना आहे। जेजुरी मार्गावर बेलसर टोलनाक्यापासून जेजुरीच्या दिशेने भीषण अपघात झालाय। या भीषण अपघातातून महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालाय। 4 महिला गंभीर जखमी आहेत। नांदेडच्या लोहा इथल्या रंगनाथ महाराज पोखर बिसीकर यांच्या दिंडीचा ट्रक आणि सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रस इथल्या दिंडीतील महिला वारकरी यांच्यात अपघात झालाय। या दुर्घटनेमध्ये 3 महिला वारकरी जागीच मृत्युमुखी पडल्या, 4 महिला गंभीर जखमी झाल्यात। जखमींना तातडीनं जेजुरी इथल्या आयसीयू रुग्णालयामध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पंचनामा, वाहतूक नियंत्रण आणि इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू केल्या। अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये। या दुर्घटनेमुळे वारकरी संप्रदायात मात्र हळहळ व्यक्त होतीये। मृत आणि जखमींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। पुढील तपशील पोलिसांच्या तपासानंतरच समोर येणार आहे। आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। जितेंद्र, जेजुरी जवळ ही घटना घडली आहे, काय अपडेट मिळतं या घटनेसंदर्भात? सुवर्ण, अतिशय दुःखद बातमी म्हणावी लागेल। आपण बघतोय की माऊलींची पालखी आज सासवडचा मुक्काम आटोपून जेजुरीकडे मार्गस्थ झालेली आहे आणि आज सकाळीच जेजुरीच्या बेलसर टोल नाक्यापासून हॉटेल शिवदीप समोर ही सकाळी घटना घडलेली आहे। चालकाचे नियंत्रण सुटले किंवा ट्रक डायरेक्ट महिला वारकरी चालत असताना त्या महिलांच्या दिंडीमध्ये शिरला आणि 3 जागीच त्या ठिकाणी महिलांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। तर 4 महिलांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। आत्ताच आपल्याला माहिती मिळाली की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील या ठिकाणी भेट देणार आहेत, जखमींची विचारपूस करणार आहेत आणि अपघात कसा घडला याची देखील ते माहिती घेणार आहेत। परंतु आपण बघितलंय की यापूर्वी देखील नेरा येथे वारकऱ्यांचा ट्रक नदीवरून जात असताना हा ट्रक नदीमध्ये पडला आणि 8 वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। प्रशासनाने अतिशय चोख व्यवस्था ठेवली असताना देखील हा अपघात घडलेला आहे। त्यामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। प्रशासन यामध्ये कुठं कमी पडलं हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे आणि लाखोंच्या संख्येने हा वारकरी संप्रदाय दिंडीमध्ये चालत असतो आणि मग वारकरी चालत असताना वाहनांची एका बाजूने दुसऱ्या बाजूने वाहतूक करण्यात यावी असं वारंवार पालखी संप्रदाय मार्फत सांगितलं जातं। परंतु आता या अपघातामुळे संपूर्ण वारकऱ्यांमध्ये
शोक व्यक्त केला जात आहे, हळहळ व्यक्त केली जात आहे आणि पुन्हा असे अपघात घडू नये म्हणून प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजेत. आणि या संदर्भात आता जे प्रत्येक वाहन चालकाकडे परवाना आहे का, तो व्यवस्थित आहे का, तो दारू पिऊन गाडी चालवत तर नाही ना, अशी देखील तपासणी होणं गरजेचं आहे. आणि आता प्रशासनाने सतर्क भूमिका घेणं गरजेचं आहे. सुवर्णा, नक्की धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल. महत्वाची ही बातमी आहे. जितेंद्र आपल्या सोबत होते. जेजुरी जवळ एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडलेला आहे. वारीचा सगळा काळ सुरू आहे आणि विठ्ठलाची आस मनात घेऊन, विठ्ठलाला बघायचं हे मनात घेऊन शेकडो मैल वारकरी पायी चालत असतात. जेजुरीकडे आता ते प्रस्थान ठेवत होते, त्याचवेळी सकाळी अपघात झालाय. वारकऱ्यांच्या ट्रकचा 3 महिलांना धडक बसली आणि त्या 3ही महिला मृत्युमुखी पडलेल्या आहेत. अजून काही वारकरी आहेत जे जखमी झालेले आहेत. जेजुरीतील रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. वारकऱ्यांच्या ट्रकचा अपघात झाला. आता हा अपघात कसा झाला हे अजून समोर आलेलं नाही आहे. पोलीस सगळा तपास करतायत. तुर्तास जखमींवर उपचार ही प्राथमिकता आहे. 3 महिला ज्या मृत्युमुखी पडल्यात त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. ट्रकच्या धडकेमध्ये 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. हा जो ट्रक होता तोही वारकऱ्यांचाच होता. तोही पुढे दुपारच्या जेवणासाठी निघालेला होता. सगळं सामान असतं वारकऱ्यांचं ठेवलेलं. ज्या संस्था पुढे निघतात त्या अशा प्रकारे ट्रक घेऊन निघतात, त्यामध्ये त्यांचं सामान असतं. एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईतून ही ब्रेकिंग न्यूज येते. मुंबई महापालिकेचे उपमहापौर संजय घाडी यांच्या संदर्भात ही बातमी आहे. मनपा आयुक्तांना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. संजय घाडींनी, उपमहापौर संजय घाडींनी मनपा आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. राणीच्या बागेच्या परिसरामध्ये बंगल्यांच्या मुद्द्यावरून हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे. मुंबई शहरामध्ये घर देण्याची मागणी त्यांनी केली आहे. राणीबाग परिसरातील अतिरिक्त आयुक्तांचा बंगला रिक्त आहे. तो रिक्त बंगला देण्याची मागणी घाडी यांनी केली आहे. दहिसरहून येताना ट्रॅफिकचा मानसिक आणि शारीरिक त्रास होतो असं घाडी यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आयुक्त घाडी यांच्या पत्रावर काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आमचे प्रतिनिधी सुमित यांच्याशी आपण बोलूया. सुमित, उपमहापौरांनी राणीच्या बागेमध्ये रिकामा असलेला बंगला मागितलाय राहण्याकरता, काय सांगाल? खरं तर उपमहापौरांनी राणीबागेत किंवा कुठलाही म्हणजे महानगरपालिकेचा बंगला मागण्याची ही पहिलीच वेळ आहे. संजय घाडी हे उपमहापौर आहेत. शिवसेना शिंदे गटाचे ते नगरसेवक आहेत आणि ते राहायला दहिसरमध्ये आहेत. दहिसर आणि मुंबईत येताना प्रचंड ट्रॅफिक लागतो, कारण वेस्टर्न एक्सप्रेस हायवे म्हणजे पश्चिम द्रुतगती मार्गावर अगदी सकाळच्या सुमारास किंवा संध्याकाळच्या सुमारास किंवा इतरही वेळेला प्रचंड वाहतूक कोंडी असते आणि अशा वेळेला बैठका किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा दौरे असतात तिथे पोहोचण्यास आपल्याला उशीर होतोय आणि म्हणूनच उपमहापौर म्हणून मला तुम्ही बंगला द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. महानगरपालिकेचा बंगला त्यांनी मागितलाय. राणीच्या बागेत एक अतिरिक्त बंगला आहे जो अतिरिक्त आयुक्तांसाठी होता. तो बंगला आपल्याला मिळावा असे त्यांचे प्रयत्न आहेत. तशी त्यांनी मागणी देखील आयुक्तांकडे केलेली आहे. आयुक्तांना पत्र त्यांनी 26 तारखेला दिलेलं आहे. आता त्याच्यावर अद्याप निर्णय झालेला नाहीये, मात्र हे पत्र बाहेर आलेलं आहे. त्याच्यावर आता आयुक्त काय निर्णय घेतात पाहणं महत्वाचं असेल, कारण पहिल्यांदाच कोणी उपमहापौर बंगल्याची किंवा शासकीय निवासस्थानाची महानगरपालिकेकडे मागणी करत आहे. नक्की. धन्यवाद सुमित माहिती दिल्याबद्दल.